मामा तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडते? आंबील आवडते का भजी आवडते? आंबील. आंबील आवडते का? आवडते. चल मग तुम्हाला काय आवडते? आंबील आवडते का भजी आवडते? समजाच आवडते. बया तुम्हाला काय आवडते? आंबील आवडते का भजी? आंबील पेटून निवांत राहायचं. आंबील पेतो निवांत राहायचं. तुम्ही बनवता ना आता वेळामुशीला जाणार नव्हता तुम्ही? कुठं? कोणतं गाव? माळेगाव. लांबपर्यंत बघला तर दिसणार झाली. आपले सबस्क्रायबर होते वाटतं. हाय कर लालते. आता पडत साप आला बघ. आज वेळामुशीला तुम्ही आला. तुम्हाला काय आवडते? भजी आवडते का आंबील आवडते? आम्हाला कसं आहे, शेतकऱ्याला ही आंबील महत्वाची आहे आज. घेऊन तिचं वाजवाले. आलो बघा जिवळी म्हणून सगळं मध्ये इकडं आहे का? काय नाही पडत. साप आला बघ. साप आला म्हणल्यावर कस करला. बस जरा बस थोडं दम मागच इकडे. तिकडं आहेत ती सगळे बोर तोडालेत काय की. तेव्हा का तिकडं आहेत बोर तोडलालेत. नुसतं भीती आहे. तुम्ही खाल्ला का कधी बोर? गोड गोड लागते तर. घ्या नाही तर पाडा हो का काढायचं शूटिंग या घरट्या फिरट्याचं. प्रत्येक घरट्याची इंजिनिअरिंग वेगवेगळी आहे. इंजिनिअरिंग लयच खतरनाक बोलते बा. हे लातूर हा ही खाऊन बोलता. नंबर 1 बोर आहे. तर बोर खायचं असेल तर शेतातच यावं लागते. उग कुठं बी जाऊन 5 रुपयाचे 10 रुपयाचे घेऊन मजा येत नाही. होय बरं. इथे मीठ टाकून खायचं. 5-10 रुपयाला बी मजा येते. थोडी कुठं पण टाकू नको तसं. हा ठीक आहे, दूर ठेवलंय. एखाद्याचं घर उद्ध्वस्त करणं चांगलं गोष्ट आहे का सांगा मित्रांनो? नाही चांगलं नाही पण त्याच्यात चिमणी नव्हती. अहो चिमणी वेळा मुसाला आंबील पेला गेली ती मामाच्या गावला. मग येईल ना. मामाचं घर उद्ध्वस्त बोर कसे होते? भाड्या काय बी म्हणतात तर. बघा एखाद्या चिमणीचं घर दुमडून मुडून टाकले. मामा त्या चिमणीला असंच वाटेल ना. चला जाऊ मित्रांनो, चला जाऊ उसामध्ये. उसामध्ये काय बाबळीचे काटे आहेत उसामध्ये. तिकडे उसा कुठे बी घेऊन जात. आकर संपलं. मसोबा. मावशी तुमचं नाव काय आहे? भाग्यशाला खैरी. भाग्यशाला खैरे. एवढं असं सिरियस का झाला मी तुम्हाला बोलायला तर? थोडं हसा. म्हणजे आता इथं सटवायची पूजा ते ह्याच्या आता शेतामध्ये आज वेळामुशी आहे. सगळीकडे असं निवड ते ठेवावं लागतंय का? मग आता भयानं तिकडं खाली तिकडं मसोबाला ते निवड ठेवले. आता इथं सटवायला एक ठेवले. म्हणजे किती जागे असं ठेवावं लागते? सटवाय माय मसुबाला आश्रमायला असं असं. हो काय एवढंच आहे पण गाडीवर जायला रड आले. हो काय एवढंच आहे आणि कॅमेरा समोर आले की रडणार झाले. मराठवाड्यातलं ना सगळ्यात भारी पदार्थ आहे आता सध्याला आंबील. खीर, चपाती, कोंदीची रोटी, धपाट, भजी. ही काय आहे हो? होय ही काय आहे?
ते का बाजरीची ते सजगुऱ्याची हुंडे इथं सजगुऱ्याचे उंडे. आता ही चपाती आणि भजी. आंबील पिऊन बघूत आता. आंबील बी भारी झालं. पिलं ती स्टिंग बिंग ती सगळं फेल आहेत बरं आंबील पुढं. सगळं बारी बारी खाऊन बघितले. आता खीर पण टेस्ट करून बघूता कसं झाले. तुपामुळं तर आणि दुधामुळं जरा जास्त भारी लागाले. लय दाबू दाबू जीव घालले बा. दुसऱ्या ठिकाणी जेवता बिका नाही की. आता जेवण लय नंबर 1 पैकी झाले. पोट बी आता गजगज भरले. काही कुऱ्हाड घेऊन हिंडाले. तुझं नाव काय? आदित्य धनंजय कालदाते. काय ना? आदित्य धनंजय कालदाते. कुऱ्हाड घेऊन काय हिंडालता? उग काही तोडायचं होतं नाही का पुष्पा बनायचे? नाही पान बनवायचं होतं त्याला. पान बनवायचं म्हणून कुऱ्हाड घेतलं होतं. असं का? टाका. टाका तूप. सगळेजण खावला होता. मस्त इडली बी खीर भारी. खीर भारी झाल्या बघा. आजी किती वर्ष झाला असं येळ सांगता तुम्ही? 2-4 वर्षांनी आणली नव्हती, ह्या वर्षी आणल्या. हा. तिकाल्यामुळे जात होता. आंबील तुम्ही केलतो का? नाही, सुनबाईनच केलाय सारा स्वयंपाक. काय घरात काही भांडणं बिडणं झालते का? नाही बाबा, नाही म्हणजे जरा जास्त तिकड झाली हो. नाही तिकड बी राहिले तर नाही बा. असं का? माझ्या पायानं चला येत नाही, मला गुडघे दुखते. आंबील मस्त झालती पण प्रत्येक ठिकाणची जरा वेगवेगळी आंबील राहते. जरा तिकड झाली लेकर बी उड्या मारला ते. आता ताटामध्ये बघावं का एवढं सगळं वाढलं. दादा ही कशाचे पापड आहे ते? पापड नाही, ही कडक भाकरी खास कर्नाटकहून मागवलेली असते ज्वारीची. ही बाजरीची. ही बाजरीची. ही पण बाजरीची आपण घरी बनवलेली. हे धपाटी. ही सुकी भजी. ही ओली भजी. हे उसळ. ही खीर. ही डाळ. ही स्पेशल आंबील. यांनी भैयाने चपाती भाकरी घेतलेली नाही आणखी आपल्या इथली. आता आंबील टेस्ट करून बघू. 1 नंबर. अक्षयने केला का आंबील? त्याने म्हणलं 1 नंबर. पिऊन बघू त्या कसं लागते. डबल टेस्ट. आहा कसं वाटतं? आता ह्याची चव वेगळीच आहे. हार्ड. 3 ठिकाणी पिलो. तिथली सपक होती पहिल्या ठिकाणी. दुसऱ्या ठिकाणी जरा मिरचू जास्त होतं. तिसऱ्या ठिकाणी आता थोडस जरा व्यवस्थित आंबट आणि एक वेगळी सॉफ्ट चव आहे. झटका मारला. सॉफ्ट स्टिंग एनर्जी जशी आपण टीव्ही मध्ये ऍडव्हर्टाईज बघतो ना, स्टिंग एनर्जी तसं आंबील एनर्जी. भैया तुमचं नाव सांगा. माझं सुदर्शन राचटे. हां. आणि मी माझे ग्राउंडचे मित्र आत्माराम यांच्या शेतामध्ये मी दरवर्षी येतो. आणि मला इतका आनंद होतो इथं येऊन, कारण वेळ अमावस्येनिमित्त इतकं छान. आणि मी आत्तापर्यंत वर्षातून एकच वेळेस असं जेवण करतो की मी रोटी ज्वारी हर गोष्टी भज्जी आंबील 1 नंबर असं मनसोक्त जेवण फक्त इथंच होतंय, बाकी नाही. सगळ्यात जास्त तुम्हाला कोणतं आवडलं जेवण? सर्वात जास्त जेवणमध्ये मला भजी आणि आंबील हे 2 गोष्टीच जास्त आवडतात, कारण इथं दुसरं काही म्हणजे हे नाही. बाजूला तुमच्या दिदी आहेत, त्यांनी कोण आहे, त्यांचं नाव सांगा. हे माझे मिसेस आहेत आरती, आणि आम्ही दोघंच जोडीने आम्ही कमीत कमी आता हे 4थं शेत आहे. तर आणि सर्व मित्रांच्या घरी आम्ही जातो दरवर्षी. बिलकुल सर्वांना बिलकुल भेटणार. आणि मेन महत्त्वाचा आंबील. आणि वातावरणाचा आणि शेतीचा हर गोष्टीचा इतका मस्त असा आनंद घेतो आम्ही. बघा हे सगळं कसलं भारी आहे. तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये की आता ही कुठली ठिकाण आहे. चला आता आपण मध्ये जाऊ. तिथे एक स्विमिंग पूल आहे. त्या स्विमिंग पूल पाशी पण दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा स्विमिंग पूल. हे बघा अक्षय भैया पोवा की. मी पवलो असतो. मग काय झालं? पण मला पावता येत नाही. नाही मी पवलो असतो पण माझं जेवलेलं बाहेर यायचं म्हणून पवना झाला.
तर आता पुन्हा अजून एकदा बसला आंबील प्यायला. आणि ही प्लेस कुठं आहे काय नाही ह्याचं मी तुम्हाला आत्ताच नाव सांगणार नाही, कारण की तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि या रिसॉर्टचे मालक येतात आपल्यासोबत. भैया तुमचं नाव सांगा सगळ्यात पहिल्यांदा. मी गुणवंत व्यंकटराव चोथवे. एखादा कार्यक्रम जरी घ्यायचा झाला छोटेखानी, डोहाळ जेवण असेल, वाढदिवस असेल, नाहीतर कुठलेही लहानसहान इव्हेंट जे की 1000-500 लोकांसाठी असतील, त्याच्यासाठी तिकडे व्यवस्था वेगळी केलेलीच आहे. गार्डन सिस्टम. भैया तुमच्या आज आंबील एकदम मस्त झाला होता. तिथं पण पिलाय आणि आता इकडं पण पितोय. पण नंबर 1 सगळ्या लातूरचं एकच विशिष्ट गोष्ट आहे मित्रांनो, आंबील असं कुठंच भेटत नाही. आता मी 4 ठिकाणी गेलो, 4 ठिकाणची प्रत्येक ठिकाणची चव वेगळी होती. एका ठिकाणी सपक होती, एका ठिकाणी तिखट होती, एका ठिकाणी गोड होती. इथं तर एकदम मिश्रणच आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच येऊ आणि पुढचं आणखीन एक सांगतो, भविष्यात म्हणजे पुढच्या वेळामोशेला आता लातूरमध्ये बरेच जण राहतात, त्यांच्याकडे शेती नाही किंवा जवळपास ओळखीचं कुणी नाही, मग वेळामोशे साजरी करायची कुठं, त्यांना एक पडलेला प्रश्न आहे. तो पुढल्या वेळामोशेला इथे येऊन सॉल्व्ह होणार आहे. जे काही बाहेर जायचं नाही, लातूरला एकदम चिटकून आहे, येणे, वेळामोशा एन्जॉय करणे. हो ना, काय असते वेळामोशा ते पण कळेल. चालतंय. तर आपल्या येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आपल्या पुढल्या वेळामोशीच्या व्हिडिओमध्ये आपण इथं नक्कीच येणार आहोत. चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवता. धन्यवाद. आंबील कशी बनली? आंबील नंबर 1 बनले. आणि आंबीलचं मी तर हमेशाच कौतुक करता. आणि सगळ्यात भारी आंबील म्हणजे आमच्या लातूरची आंबील. लव लातूर, जीव लातूर आणि वेळामोशाची आंबील लातूर कार्यक्रम असते.